प्रशासकीयदृष्ट्या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या आयुक्त कार्यालयाचे विभाजन करून मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यांसाठी लातूर या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी भारतीय जनता पार्टीचे औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री अभिमन्यू पवार यांनी विधिमंडळामध्ये केलेली आहे आणि त्या पद्धतीने ते प्रशासकीय पातळीवर लढाई लढत आहेत. ते आत्ता सध्या माझ्यासमोर आहेत. कशा पद्धतीनं गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ही मागणी करताय आणि ही किती व्यवहारी आहे? नाही, मागणी व्यवहार्यच आहे. कारण आता जर विचार केला आपण तर आमच्या इकडे आता कर्नाटक बाउंड्री समजा मुरुमच्या आमच्या रेशन दुकानदाराला जायचं असेल संभाजीनगर जावं लागतं. इकडं ममदापूर आहे माझ्या मतदारसंघामध्ये, तिथं काय अडचण आली ग्रामपंचायत सदस्याला किंवा गावकऱ्यांना शेतकऱ्यांना तर संभाजीनगरला जावं लागतं. साधारण 450-450 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. म्हणून धाराशिव आणि लातूर या दोन्ही जिल्ह्याच्या दृष्टीनं लातूरला आयुक्तालय होणं हे अत्यंत आवश्यक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजींनी तशी पूर्ण प्रशासकीय तयारी केलेली आहे. जवळपास 25 विभागीय कार्यालय हे लातूरमध्ये आहेत. लातूरमध्ये जे जिल्हाधिकारी कार्यालय सध्या आहे त्या ठिकाणी विभागीय कार्यालय प्रस्तावित त्यांनी त्यावेळेस करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आमच्याकडे इमारत आहे, रिजन वाईज तशी गरज आहे. त्यामुळे जर नोटिफिकेशन निघालं तर तितका खर्च लागणार नाही जितका बाहेर नांदेडला खर्च लागेल तेवढा आम्हाला लागणार नाही. पण मधल्या काळामध्ये आम्ही मदत तोडगा पण काढलेला आहे. मी विधानसभेत हा विषय 2-3 वेळेस मांडलेला आहे. आणि नुसतं विधानसभेतच नाही तर 2014 ते 19 मी ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे त्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होतो त्यावेळेस अशोकराव चव्हाण अगोदर मुख्यमंत्री होते, त्यांनी नोटिफिकेशन करून ठेवलं होतं. पण ते आपण स्टे केला 15 मध्ये. आणि लातूरची मागणी न्याय्य आहे असं गृहीत धरून त्यावेळेसचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगड साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक सदस्यीय समिती नेमली. समितीने तसा अहवाल पण दिला आणि लातूर धाराशिव आणि पूर्ण ह्या जनतेची मागणी पाहता लातूरला विभागीय कार्यालय व्हावं अशी त्यांनी शिफारस केलेली आहे. ती दांगड समितीची शिफारस मान्य करावी अशी आमची मागणी आहे. दुसरं आता असं आहे की मधला मार्ग असा माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑफ द रेकॉर्ड काढलेला आहे आणि या विषयामध्ये मला सांगितलं गेलं की अशोक चव्हाण साहेबांशी बोलून घ्या. मी अशोक चव्हाण साहेबांशी बोललोय. आमच्या दोघांची एक मिटिंग पण या निमित्तानं झालेली आहे आणि आम्ही दोघंही तयार आहे या विषयावर. एकूणच आमची सगळीच लोकप्रतिनिधी तयार होतील असा तोडगा आम्ही काढलाय. एक अतिरिक्त जिल्हा निर्माण होणार आहे आज ना उद्या. मग तो उदगीर होईल, अंबेजोगाई होईल, जे काय व्हायचं ते होईल. तो जिल्हा लातूरला जोडायचा. नांदेडचे 3 जिल्हे तिकडचे संभाजीनगर, परभणी, बीड तिकडे देता येईल. जालना, हिंगोली, नांदेड तिकडे देता येईल. धाराशिव, लातूर आणि आणखीन जर निर्माण होणारा जिल्हा आहे तो जिल्हा देऊन 3 असे 2 विभागीय आयुक्तालय येणाऱ्या काळामध्ये करता येतील. पण तात्पुरतं जनतेची सोय व्हावी म्हणून नांदेडला एक अप्पर आयुक्तालय, लातूरला एक अप्पर आयुक्तालय करून तिथं IAS अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याला अधिकार दिले जातील अशी तोडगा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात आहे. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेबांशी तुमची चर्चा होते आता कागदोपत्री त्यांच्याकडेच गेलेला हा विषय आहे का आणि कुठल्या म्हणजे खासदार चव्हाण साहेब आहेत अशा पद्धतीनं काय तो तोडगा काढून निघणार आहे का प्रशासकीय पातळीवर त्याची प्रक्रिया? आम्ही जो तोडगा मी मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरच्या या विषयावर बोललोय आणि माननीय महसूल मंत्री साहेबांनाही मी भेटलोय. त्यांनाही मान्य आहे, अशोकराव चव्हाण साहेबांनाही मान्य आहे. आता हा तोडगा माननीय मुख्यमंत्र्यांनी काढलाय त्यामुळे त्यांनाही मान्य असेल, आम्हालाही मान्य असेल की जेव्हा केव्हा जिल्हा निर्मिती होईल जो कुठला जिल्हा होईल तो लातूर जोडला जाईल. पण तोपर्यंत अप्पर आयुक्तालय हा तोडगा माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोक्यामध्ये आहे. त्या नांदेडला एक अप्पर आयुक्तालय होईल, आमच्याकडे होईल. धाराशिव, लातूर पुरतं तात्पुरतं हे दोन्ही जिल्ह्यातल्या नागरिकांची सोय होईल म्हणून इथे एक IAS अधिकारी येईल आणि अप्पर आयुक्तालयाच्या माध्यमातून तो कामकाज करेल अशी म्हणजे तोडगा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काढलेला आहे. म्हणजे नवीन जिल्ह्याची निर्मिती झाल्याच्या नंतरच विभागीय आयुक्त कार्यालयाचं त्या ठिकाणी विभाजन होणार आणि सध्या मात्र प्रशासकीय पातळीवरती लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या ठिकाणी हा तोडगा मान्य. प्रशासकीय कामं व्हावे, लोकांचे सैलपट होऊ नये, लोकांना जास्त धावपळ करता येऊ नये, लांब जाऊ नये म्हणून अप्पर आयुक्तालयाचा तोडगा हा तात्पुरता आहे. जेव्हा केव्हा जिल्हा निर्मिती होईल मग ते उदगीर होईल किंवा अंबेजोगाई होईल किंवा जे कुठला व्हायचं ते होईल तो लातूरला जोडला जाईल आणि लातूरला एक विभागीय आयुक्तालय त्यावेळेस होईल. ज्या पद्धतीने आता तुम्ही उल्लेख केला की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी या संदर्भातला प्रस्ताव तयार केलेला होता, त्यांची पण मागणी होती. परंतु दरम्यानच्या काळामध्ये लातूर जिल्ह्यातल्या अनेक लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केला. परंतु तुम्ही मात्र मागच्या अनेक वर्षापासून याच्यावरती पाठपुरावा करताय. या सगळ्या लोकांचा तुम्हाला पाठिंबा आहे? नाही, ऑब्व्हियसली लातूरच्या अस्मितेचा विषय. लातूरचा आयुक्तालय हा लातूरच्या
संवेदनात अस्मितेचा विषय आहे. कारण लातूरच्या सामान्य नागरिकाला 500-400 किलोमीटर जावं लागतं. त्यावेळेस सगळे लोकप्रतिनिधी एकत्र येणारच आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी सगळे एकच आहेत, सगळ्याची मागणी एकच आहे. त्याच्यामुळे कोण काय मागावं नाही, माझं तर मागणी कायम आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून याचा पाठपुरावा करतोय आणि आपण करत राहणार. आणि विलासरावजींचं नाव का घेऊ नये, त्यांनी ते केलेलं आहे. ज्यांनी केलं त्याचं नाव घ्यावंच लागेल ना. विलासरावजींनी हे पायाभरणी करून ठेवलेली आहे, म्हणून आपण आज बोलू शकतो ना. त्यांच्यानंतर तुम्ही एकमेव नेते आहेत जे मागणी करतायत. मग हे सगळं करत असताना याचं सगळं श्रेय तुम्हालाच मिळणार. मी श्रेयासाठी कधी लढतच नाहीये. आपलं काम करणं आपला धर्म आहे. आपल्या नीतीनं काम करायला ठेवलेलं आहे. त्यामुळे श्रेय ऑटोमॅटिक मिळतं काम करण्याच्या मागं. तर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला शब्द काय दिले? शब्द तोच सांगा तुम्हाला. मला सांगितलं गेलं की तू अशोक चव्हाण साहेब, मला साहेबांनी सांगितलं की तू अशोक चव्हाण साहेबांना भेटून घे. मी अशोक चव्हाण साहेबांना भेटलो, त्यांनाही तोडगा मान्य आहे. आता आम्ही दोघे मिळून मुख्यमंत्री महोदयाकडे जाणार आहोत आणि एकदा होकार झाला की संपला कार्यक्रम. मग दोन्ही आयुक्तालय चालू होतील, अप्पर आयुक्तालय. याला किती अवधी लागेल? लवकरात लवकर 6 महिन्याच्या आत होऊन जाईल. बरं, औसा तालुक्यामध्ये सुद्धा एक SDM कार्यालयाची सुद्धा मागणी मागच्या काळामध्ये केली जात होती. त्या संदर्भात काय आता काही हो, शासन? माझी मागणी आहेच ना. मी इथं काय नियोजित तालुके आहेत, त्यामध्ये कासारशिस तालुका आहे, किल्लारी तालुका आहे आणि औसा तालुका. या तिन्ही तालुक्यासाठी म्हणजे विद्युतचं पण मी पूर्ण कार्यकारी अभियंतापद डिव्हिजन मागितलेलं आहे. त्याचबरोबर SDM हे 3 तालुक्याला वेगळा मागितलेला आहे. आता रेणापूर वगैरे आम्हाला नको. औसा, किल्लारी आणि कासारशिशी या 3 तालुक्यासाठी होणारे आहे. 2 होणारे आणि आता असलेला, यासाठी वेगळे SDM कार्यालय पण मागितलेलं आहे. ही ज्यावेळेस मागणी तुम्ही केली होती त्यावेळेस थोडं पक्षांतर्गत ताणतणाव पण झाला होता. आता तो निवळलाय का? मी काय कुठली गोष्टीची पर्वा नाही करत. मला माझ्या जनतेने निवडून दिलेलं आहे. माझ्या जनतेच्या सोयीसाठी काम करतो. तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं श्री अभिमन्यू पवार यांनी प्रशासकीय पातळीवरती लातूरला त्या ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय व्हावं, आता ते म्हणतात की अप्पर आयुक्त कार्यालय व्हावं, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या नंतर लातूर जिल्ह्यामध्ये अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून ही मागणी जोर धरली जाते आणि येणाऱ्या काळात शासन त्या पद्धतीने काय कारवाई करतं हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं होणार. अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर.